आज आपण या पुढच्या ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या नवीन सेशनमध्ये पुढच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला स्लाइड शोमध्ये दिसतोय. तर ह्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेमबद्दल बोलायचं झालं तर हा तुमच्या पुस्तकामधीलच आहे, टेक्स्टबुकमधील 12वीच्या थर्ड प्रॉब्लेम आहे, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. वासू अँड विराज शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. म्हणजे वासू आणि विराज हे दोन पार्टनर आहेत आणि 3:2 असा त्यांचा रेशो आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019 वॉज ॲज अंडर. त्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे 31st March 2019चं, जे तुम्हाला प्रश्नामध्ये नेहमी दिलेलं असतं. आणि याच्यावरून तुम्ही आता जर्नल एंट्रीज किंवा लेजर अकाउंट्स जे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जाईल शेवटी ते तुम्ही सोडवणार आहात. मग हा प्रॉब्लेम ॲडमिशनचा आहे, कुठला रिटायरमेंटचा आहे का डेथचा आहे, हे कसं ओळखायचं? तर ते ह्या लाईनवरून ओळखायचं. दे ॲडमिट हरी म्हणजे काय, नवीन पार्टनर हरी नावाचा आपण पार्टनरशिप फर्ममध्ये घेतलेला आहे. पुढची गोष्ट ही ऑब्झर्व करायची की तो कोणत्या तारखेला ॲडमिट करून घेतलेला आहे, कारण आपलं जे सोल्युशन आहे बॅलन्स शीटचं ते आपण त्या तारखेला तयार करत असतो. तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय काय तयार करायचं आहे तेही आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी प्रथमतः आपण बॅलन्स शीटमध्ये काय काय दिलेलं आहे ते एकदा बारकाईने पाहूया. लायबिलिटीज साईडला तुम्हाला ॲज युज्युअल कॅपिटल बॅलन्सेस दिसतात, पण त्याच्या आधी क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स 45,000, जनरल रिझर्व्ह 30,000, कॅपिटल वासू आणि विराजचं 1,08,000 आणि 72,000 अनुक्रमे. पुढे तुम्हाला ॲसेट साईडला कॅश ॲट बँक दिसते 750, सन्ड्री डेटर्स दिसतात 66,750, स्टॉक 25,500, इन्व्हेस्टमेंट 36,000, प्लांट 90,000 आणि बिल्डिंग 36,000. टोटल ऑफ द बॅलन्स शीट इज 2,55,000. ॲसेटमध्ये अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करता, नेहमी मी तुम्हाला सांगितलंय कालच्या लेक्चरमध्ये की कॅश बॅलन्स दिला आहे का बँक बॅलन्स दिलाय तो पाहून घ्यायचा. इथे बँक बॅलन्स दिलेला आहे, कॅश ॲट बँक म्हणजेच काय, बँक बॅलन्स दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला कॅपिटल ब्रॉडची एंट्री बँक अकाउंटने करायची आहे. पुढे इथे तुम्हाला लायबिलिटीज साईडला किंवा ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आणि लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्हचा बॅलन्स दिसतोय का तो तुम्ही ऑब्झर्व करायचा आहे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जनरल रिझर्व्ह दिलाय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स मात्र दिलेला नाहीये. कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितपणे जर पाहिला असेल तर तुम्हाला या गोष्टी आपोआपच समजून येतील. दे ॲडमिट हरी इनटू पार्टनरशिप ऑन 1st April 2019, द टर्म्स बिईंग दॅट. आणि अशा प्रकारे ही जी लाईन दिलेली असते ही सांगते की तुम्हाला कोणत्या कोणत्या अटींवर शर्तींवर नवीन पार्टनरला फर्ममध्ये घेतलेलं आहे. मग त्याने काय काय आणलेलं असतं, त्याने गुडविल आणलेलं असतं, कॅपिटल आणलेलं असतं, ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये काय नवीन व्हॅल्युएशन झालेलं आहे ते यामध्ये सांगितलेलं असतं. आणि त्या बेसवर आपण या प्रॉब्लेमला आपण सोडवणार असतो. प्रथमतः दिलेली ॲडजस्टमेंट जनरली ही कॅपिटल ब्रॉड किंवा गुडविल ब्रॉड बाय पार्टनर या विषयी असते. ही शॅल हॅव टू ब्रिंग 60,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. या पद्धतीने जर आपण याचं हे सॉल्व केलं तर आपल्याला नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो ह्या बेसवर तुम्हाला काढता येऊ शकतो. पण तो काढण्याची गरज आहे की नाही हे तुम्हाला मी पुढं समजावून सांगेन. आता या ठिकाणी आपल्याला असं समजून येतंय की हरीने 60,000 ॲज अ कॅपिटल आणायचे आहेत, म्हणजे त्याची एक एंट्री आपल्याला करणे आहे. नंबर 2, प्रथमतः सर्व एक्झाम्पल पाहून घेऊया, नंतरच आपण सोल्युशनला सुरुवात करणार. द व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज फिक्स्ड ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट्स ऑफ लास्ट 3 years. ॲव्हरेज प्रॉफिट लास्ट 3 years. याच्यावरून काय कळलं, 3 वर्षाचा डेटा आपल्याला दिलेला असणार आहे. मग 3 वर्षाचे प्रॉफिट्स कोणते आणि हे कशासाठी दिलेत तर गुडविलसाठी दिलेत, गुडविलच्या कॅल्क्युलेशनसाठी दिलेत. त्याखाली लिहिलंय हरी इज अनेबल टू ब्रिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल इन कॅश. मग हा जो हरी आहे, जो आपल्या फर्ममध्ये ऍडमिट होणार आहे, नव्याने प्रवेश करणार आहे, तो अनेबल म्हणजे काय, अक्षम आहे की तो या गुडविलची अमाऊंट कॅशमध्ये आणू शकत नाही. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे ही लाईन तुम्हाला या ओळीच्या पुढच्या ओळीचा अर्थ सांगण्यास सफिशियंट आहे की गुडविलचं कॅल्क्युलेशन मात्र सांगितलंय,
पण गुडविल कॅश मध्ये तो आणणार नाही. या अर्थी आपण काय करणार आहोत, गुडविल या बुक्स आहोत. त्यामुळे या ठिकाणी गुडविलचे व्हॅल्युएशन आपल्याला करायचं आहे आणि ते आपण वर्किंग नोटमध्ये करणार आहोत. पुढे आपल्याला असं सांगितलंय थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1500. म्हणजे डेटर्सवर आपल्याला जो आरडीडीचं कॅल्क्युलेशन आहे ते डायरेक्टली दिलेलं आहे. या ठिकाणी पर्सेंटेज फायनल अकाउंट प्रमाणे दिलेले नाहीये. डायरेक्टली 1500 आपल्याला रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे आरडीडी क्रिएट करायचं सांगितलंय आणि यावरून तुम्हाला याची अकाउंटिंग ट्रीटमेंट सुद्धा आठवली असेल. पुढे नंबर 4 ऍडजस्टमेंट सांगितलंय क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. मग याचं क्लोजिंग स्टॉकचं म्हणजेच बॅलन्स शीटच्या या स्टॉकचं, इथं कन्फ्युज होऊ नका. क्लोजिंग स्टॉकचं म्हणजेच काय, या स्टॉकचं व्हॅल्युएशन तुम्हाला नवीन दिलेलं आहे. जुनं व्हॅल्युएशन 25,500 होतं, नवीन व्हॅल्युएशन 22,500 आहे. म्हणजे 3,000ने हे स्टॉक अमाऊंट कमी झालेली आहे. म्हणजेच काय, रिव्हॅल्युएशन मध्ये याची ट्रीटमेंट डिक्रीज म्हणून, ऍसेट डिक्रीज म्हणून तुम्हाला करावी लागेल. त्याचप्रमाणे प्लांट आणि बिल्डिंग दोन्हीही वेगळे ऍसेट आहेत. दोन्ही आयटमला ही ऍडजस्टमेंट आहे की प्लांट आणि बिल्डिंग दोन्हीही ऍसेट्स काय झालेले आहेत, डेप्रिसिएट झालेले आहेत बाय 5%. म्हणजे 90,000वर 4,500चं डेप्रिसिएशन आणि बिल्डिंगवर 36,000 म्हणजेच ₹1,800 डेप्रिसिएशन तुम्हाला चार्ज करणे आहे. खाली तुम्हाला प्रश्न सांगितलाय प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. हे नाव जे आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटचं दुसरं नाव आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं म्हटलं तरी चालेल. पुढचं सोल्युशनचा पार्ट आहे कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स म्हणजेच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. तर ह्या सर्व गोष्टींचं आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि तुम्हाला सोल्युशन मध्ये दाखवायचे आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला यांचं जर्नल एंट्रीज मध्ये कशा प्रकारे याच्या जर्नल एंट्रीज केल्या जातील हे तुम्हाला या पुढच्या स्लाइड पासून दाखवत आहे. कारण जर्नल एंट्री हा बेस असतो, तो क्लिअर झाल्याशिवाय आपण लेजर अकाउंटकडे वळू शकत नाही. जर्नल एंट्रीज मध्ये सांगितलंय की पहिली जी एंट्री आहे, मी तुम्हाला मागच्या तासाला जसं सांगितलं की जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बॅलन्सेस ह्या दोन गोष्टी चेक करून त्या पहिले ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करून द्या. मग आता या ठिकाणी जनरल रिझर्व्ह आपल्याला 30,000 दिलेला आहे आणि तो वाटून द्यायचा आहे. तो कोणत्या रेशोमध्ये वाटून द्यायचा हेही आपल्याला या ठिकाणी समजतंय की 3:2, जो की त्यांचा ओल्ड रेशो होता. आणि त्याप्रमाणे 30,000चं वाटप 3:2 या रेशोमध्ये म्हणजे 30,000 भागिले 5, 5×30, 6,000 प्रति शेअर आणि 6×3 म्हणजे 18,000 वासूचं कॅपिटलमध्ये ऍड होणार आणि 6,000 × 2 12,000 एवढा रिझर्व्ह विराजच्या कॅपिटलमध्ये ऍड होणार. म्हणजेच त्यांना क्रेडिट केला जाणार. आणि त्याचं नॅरेशन काय आहे, बीइंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युटेड अमंग द ओल्ड पार्टनर्स किंवा पार्टनर्स. पुढची एंट्री जी असते ती कॅपिटल ब्रॉडची एंट्री आहे या एक्झाम्पल मध्ये, की त्याने कॅपिटल आणलेलं आहे नवीन पार्टनरने, कॅशमध्ये न आणता त्याने बँक बॅलन्स म्हणजे बाय चेक ती अमाऊंट दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही एंट्री काय करणार आहात, बँक अकाउंट डेबिट 60,000 टू हरीज कॅपिटल अकाउंट 60,000. जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये पहिलीच ऍडजस्टमेंट ही दिली होती की 60,000चं कॅपिटल हरीने आणलेलं आहे. मग हे बँक अकाउंट मी कुठून लिहिलंय हे तुम्हाला मागच्या तासाला आणि हे लेक्चर चालू होताना सुद्धा सांगितलं. यावरून की कॅश ऍट बँक म्हणलेलं असेल तर बँक बॅलन्स आहे, नुसतं बँक म्हटलं असेल तरी बँक बॅलन्स आहे, आणि फक्त कॅश म्हटलं तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला ती एंट्री कॅश अकाउंट डेबिटने करावी लागली असते. या ठिकाणी बँक बॅलन्स दिलेला आहे, त्यामुळे आपण ही एंट्री बँक बॅलन्स वाढल्याचं दाखवून करणार आहोत. कारण हे पैसे 60,000 कुठे जातील, बँक अकाउंटला जातील. आणि त्याचं नॅरेशन जे आहे, बीइंग कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर इन फर्म. नेक्स्ट थर्ड एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू वासूज कॅपिटल अकाउंट टू विराजस कॅपिटल अकाउंट. अशी एंट्री काय केली आहे, कारण गुडविल आपल्याला रेज करायचं सांगितलंय दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये आणि गुडविलचं व्हॅल्युएशन मात्र आपल्याला या ठिकाणी करायचं आहे.
गुडविलचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलंय या स्लाइडमध्ये ते तुम्हाला दिसेल. प्रथमतः हे साठी 3 वर्षाच्या प्रॉफिटच्या फिगर दिल्या होत्या, त्यावरून आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ॲव्हरेज प्रॉफिट बद्दल सांगितलं होतं, त्यामुळं ही मेथड कुठली आहे, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, जी आपण कालच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. तर या ॲव्हरेज प्रॉफिटचं पहिलं सूत्र आपण वापरणार आहोत, टोटल प्रॉफिट लेस लॉसेस डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आपल्याला जो प्रॉफिट दिलाय फक्त या ठिकाणी, कारण लॉस या ठिकाणी दिलेलाच नाहीये. आपण कालच्या एक्झाम्पलमध्ये लॉसचं पण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. 3 वर्षाचे प्रॉफिट दिले, 3 वर्षाचे प्रॉफिट मी या ठिकाणी ऍड करून दाखवले, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स म्हणजे 3 वर्ष. आणि त्यानंतर या सर्व प्रॉफिटचे टोटल घेतले, 48,000 अधिक 81,000 अधिक 73,500, टोटल आले 2,02,500 भागिले 2. तर तुम्हाला त्याचं उत्तर ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये मिळते 67,500. आणि गुडविल कॅल्क्युलेट करताना आपण दुसरी स्टेप वापरतो, ती म्हणजे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं ॲडजस्टमेंटमध्ये, तर ॲडजस्टमेंटमध्ये याविषयी कुठलीही कल्पना दिलेली नाही की नंबर ऑफ इयर्स परचेस या प्रॉब्लेममध्ये किती आहेत. एकदा ते तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलमध्ये. एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी फक्त आपल्याला गुडविलच्या ॲव्हरेज प्रॉफिट बद्दल सांगितलंय, ॲव्हरेज प्रॉफिट्स फॉर लास्ट 3 इयर्स अँड प्रॉफिट अमाऊंट दिलेले आहेत. आणि गुडविल रेज करायचं सांगितलंय, म्हणजे नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेले नाहीयेत. अशा केसमध्ये काय करायचं, तर अशा केसमध्ये आपण त्या ॲव्हरेज प्रॉफिटलाच आपण असं नंबर ऑफ इयर्स परचेसने गुणणार नाही आहोत, त्या ॲव्हरेज प्रॉफिटच आपला गुडविल अमाऊंट आहे असं गृहीत धरणार आहोत. किंवा नंबर ऑफ इयर्स परचेस नाही दिलेत म्हणून मी या ठिकाणी गुणिले 1 करून दाखवलंय, कारण नंबर ऑफ इयर्स परचेस दिलेलेच नाहीयेत. म्हणजे 1 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट आपण 3 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट सरासरी नफा हाच आपला गुडविल अमाऊंट आहे असं या ठिकाणी आपल्याला गृहीत धरावं लागेल. नंबर 3, गुडविल शेअरिंग इन ओल्ड पार्टनर्स. मी तुम्हाला या ठिकाणी हे एक्स्ट्रा वर्क करून दाखवलंय, जे तुम्हाला परीक्षेमध्ये करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त एवढंच कॅल्क्युलेशन आपल्या कुठल्या रफ पेजवर करू शकता. ह्या गुडविललाच आपण काय करणार आहोत, डिस्ट्रीब्यूट करणार आहोत ओल्ड पार्टनर्समध्ये. ओल्ड पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 आहे, तो ऍड केला असता आपल्याला नंबर मिळेल 5. म्हणून 67,500 चे 5 हिस्से करायचे, म्हणून मी भागिले 5 या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून गुडविल पर शेअर किती आलंय आपलं, 13,500. आणि 13,500 पैकी 3 हिस्से वासूला आहेत, म्हणून 40,500 एवढं गुडविल वासूला क्रिएट केलं जाईल. आणि विराजला 13,500 गुणिले 2 27,000 एवढं गुडविल क्रेडिट केलं जाईल. तर अशा प्रकारे हे गुडविल रेजची आपल्याला एंट्री या ठिकाणी पाहायला मिळेल. नंबर 3 एंट्री गुडविल अकाउंट 67,500, जे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवलं, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन वासू आणि विराज या दोघांमध्ये अशा प्रकारे. टू वासूज कॅपिटल अकाउंट 40,500, टू विराजस कॅपिटल अकाउंट 27,000. फायनली तुमचं नॅरेशन या ठिकाणी लिहायचं, बिईंग गुडविल रेज्ड अँड डिस्ट्रीब्युटेड अमंग द ओल्ड पार्टनर्स इन द सॅक्रिफाईस रेशो. आता हे मी इथं सांगितलंय सॅक्रिफाईस रेशो, पण आपण ऍक्च्युअली सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन केलंय का, बिलकुल नाही केलेलं. या ठिकाणी एक ठोकताळ तुम्हाला याचं मी सांगतो की जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 1/4 1/5 शेअर गिव्हन टू द ऍडमिटेड पार्टनर अशी माहिती दिलेली असेल, त्यावेळेस तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो बिलकुल कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. तो ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाईस रेशो असतो, हे तुम्ही त्या ठिकाणी लिहून यामध्येच सॅक्रिफाईस रेशो यालाच गृहीत धरून तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता. किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे, एक्झाम्पलच्या ऍडजस्टमेंटमध्ये तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो डायरेक्टली दिलेला असेल. नाहीतर या ठिकाणी 1/4 1/5 अशी माहिती किंवा 2/5 अशी माहिती जेव्हा दिलेली असेल, त्यावेळेस तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो बिलकुल कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. तो
ओल्ड रेशो हाच गृहीत धरला जाईल सॅक्रिफाईस रेशो. तर 3:2 हा सॅक्रिफाईस रेशो म्हणून आपण गृहीत धरलेला आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं गुडविलचं आणि तो गुडविल रेज झालेला आहे, अशी प्रकारची ती एंट्री आहे. आता गुडविलला डेबिट भेटलंय हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला पुढे सांगेल. यापुढे एंट्रीज ज्या सुरू होतात ते रिव्हॅल्युएशनच्या सुरू होतात, ऍसेट्स अँड लायबिलिटीजच्या रिव्हॅल्युएशनच्या. आपल्याला आरडीडी बद्दल ऍडजस्टमेंट सांगितली होती, जो आपल्याला 1500 क्रिएट करायचा आहे. एंट्री त्याची होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट. आरडीडी जेव्हा क्रिएट होतो तेव्हा त्याला क्रेडिट द्यायचं आणि जेव्हा तो राईट ऑफ होतो त्यावेळेस त्याला डेबिट द्यायचं. रिव्हॅल्युएशनला मात्र आपण डेबिट देणार आहोत. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट बिईंग आरडीडी क्रिएटेड. नेक्स्ट एंट्री जी आहे ती स्टॉक विषय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 25,500 एवढं स्टॉकचं जुनं व्हॅल्युएशन होतं. आता ते व्हॅल्युएशन 22,500 एवढं झालेलं आहे. म्हणजेच ते व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. स्टॉक कमी झाला, ऍसेट कमी झाली. ऍसेट कमी झाली की तिला क्रेडिट द्यायचं जेवढ्या व्हॅल्यूने ती कमी झालेली आहे. मग डेबिट कोणाला देणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटला, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 3,000 टू स्टॉक अकाउंट 3,000 being decrease in the value of stock. नेक्स्ट स्लाइड वर तुम्हाला प्लांट आणि बिल्डिंग या दोन्ही ऍसेटचं डेप्रिसिएशन दिसेल. दोन्हींना क्रेडिट टाकलेलं आहे कारण दोन्हींवर डेप्रिसिएशन झालेलं आहे. दोन्हींचं डेप्रिसिएशन झालं म्हणजे दोन्ही ही ऍसेट आहे. दोन्ही ऍसेट जेव्हा कमी झालेले आहेत त्यांना क्रेडिट टाकावं लागेल. टू प्लांट अकाउंट 4,500, जसं 5% डेप्रिसिएशन 90,000 सांगितलं होतं त्याप्रमाणे, आणि 1,836,000 5% बिल्डिंगला क्रेडिट पडलेलं आहे. तर एंट्रीज होतात रिव्हॅल्युएशन टू प्लांट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट बिईंग बिल्डिंग डेप्रिसिएटेड बाय 5%. आणि फायनली जेव्हा तुम्ही ह्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटचं काउंटिंग करता, इथून रिव्हॅल्युएशनच्या एंट्रीज चालू झाल्या. 4च एंट्रीज आहेत. 4ही एंट्रीमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट पडलेलं आहे. मग ते रिव्हॅल्युएशनचं डेबिट मी काउंट करतो, टोटल करतो. 1,500 अधिक 3,000 4,500, नंतरचं 4,500 म्हणजे 9,000 आणि नंतरचं 1,800 म्हणजे 10,800. रिव्हॅल्युएशनला आतापर्यंतचं डेबिट आहे 10,800. याला बॅलन्स करण्यासाठी, रिव्हॅल्युएशन अकाउंटला टोटल टॅली करून क्लोज करण्यासाठी रिव्हॅल्युएशनला क्रेडिट द्यावं लागेल 10,800चं. ते आपण या ठिकाणी या एंट्रीमध्ये दिलंय. आणि ऑटोमॅटिकली डेबिट कोणाला येणार आहे? वासू आणि विराज कॅपिटल अकाउंटला. मग ते डिस्ट्रीब्युशन पुन्हा तुम्हाला कोणत्या रेशोमध्ये करायचंय? ऑब्व्हियसली 3:2 रेशो म्हणजेच ओल्ड रेशोमध्ये करायचंय. मग या ठिकाणी तुम्हाला काय कळतंय की डेबिट टोटल रिव्हॅल्युएशनची जास्त आली होती. प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा होता. तो आपण अशा प्रकारे केलं. मी तुम्हाला एक टेक्निक सांगितली की डेबिट आणि क्रेडिट काउंट करा रिव्हॅल्युएशनचे. ते आपण केले. त्याच्यातून आपल्याला असं कळलं की रिव्हॅल्युएशनचे डेबिट जास्त आहेत, मग त्याला क्रेडिट देणं गरजेचं आहे, जे आपण या ठिकाणी दिलं. आणि त्याची एंट्री अशा प्रकारे वासूज कॅपिटल अकाउंट डेबिट, विराजच कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपण याचं जर बायफर्केशन केलं, याचं जर डिस्ट्रीब्युशन केलं 10,800चं, तर ते या प्रकारे होईल 6,480 आणि 4,320. तर हा रिव्हॅल्युएशन लॉस आहे. का बरं लॉस आहे? कारण रिव्हॅल्युएशन अकाउंटचं डेबिट जास्त आहे, डेबिट बॅलन्स आहे, आणि डेबिट बॅलन्स म्हणजेच लॉस हे लक्षात ठेवा, आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट हे नेहमी लक्षात ठेवा. जसं नेट प्रॉफिटला आपण काय म्हणतो? क्रेडिट बॅलन्स ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेट लॉस असेल तर आपण काय म्हणतो? डेबिट बॅलन्स ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तसं डेबिट बॅलन्स ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे रिव्हॅल्युएशन लॉस आहे. म्हणून हा रिव्हॅल्युएशन लॉस आपण कोणाला डेबिट केलेला आहे? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला डेबिट केलेला आहे. आणि या ठिकाणी या ठिकाणी आपलं सर्व एंट्रीज संपल्या आणि फायनली आपण या ठिकाणी टोटल करणार आहोत. टोटल सारखी करून त्या टोटलचं मांडणी आपण करणार आहोत. मग इथे झाल्या जर्नल एंट्रीज. आता आपण वळत आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंटकडे. लेजर अकाउंट जे आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये विचारले जातात, बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात, त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स तुम्हाला ऍक्च्युअली तयार करायचे आहेत. जसे फायनल अकाउंट्समध्ये तुम्ही करायचं, तसेच या ठिकाणी एक बॅलन्स शीट आहे आणि दुसऱ्या 2 गोष्टी म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट.
पहिलं सोल्युशन आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंटचं, ज्याला 2 ते 3 मार्क असू शकतात. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करताना आपल्याला या ठिकाणी जेव्हा जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट म्हटलं होतं, तर ते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट म्हणून या ठिकाणी पोस्टिंग कुठं आल्या, सगळ्या डेबिट साईडला आलेल्या आहेत. हे तुम्हाला लेजर आणि जर्नल पद्धतीने माहिती आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला हे पुन्हा एकदा रिकॉल करत आहे की या ठिकाणी तुम्हाला एंट्रीज कशा करायच्यात हे अजून वेगळ्या एका पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करताना जेव्हा ऍसेट कमी होते तेव्हा ते डेबिटला टाकायचे. जसं कालच्या स्पेसिमन मध्ये आपण शिकलो, ऍसेट डिक्रीज झाली डेबिट साइड, ऍसेट इन्क्रीज झाली क्रेडिट साइड. आणि या ठिकाणी या 3 ऍसेट, स्टॉक, प्लांट आणि बिल्डिंग, या 3 ऍसेट काय झालेले आहेत, डिक्रीज झालेले आहेत, म्हणून त्यांना आपण डेबिट टाकलेले आहे. आरडीडीची ट्रीटमेंट मी तुम्हाला सांगितली की ती लायबिलिटी सारखी करा. येस, ऍक्च्युली ती डेटर्सला कमी करते, म्हणून डेटर्सवर सुद्धा डेटर्स कमी होतात. त्या अर्थी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की आरडीडीची प्रोव्हिजन वाढली तर डेटर्स कमी होतील, आणि आरडीडीची प्रोव्हिजन कमी झाली तर डेटर्स कमी वाढतील. मग ते क्रेडिट साईडला आपण या पद्धतीने हे एक विचार करू शकतो. पण ह्याची मी ट्रीटमेंट जनरली कॉम्प्लिकेशन्स मध्ये न जाता मी तुम्हाला सजेस्ट करतो की आरडीडीची ट्रीटमेंट तुम्ही लायबिलिटी सारखी करा, की आरडीडी क्रिएट झाला म्हणजेच लायबिलिटी क्रिएट झाली, डेबिटला टाकतो त्याप्रमाणे. आणि स्टॉक आपला 3,000ने व्हॅल्युएशन केलेलं आहे, स्टॉकचं 3,000ने व्हॅल्युएशन काय झालं होतं, कमी झालं होतं, त्यामुळे 3,000चं डेबिट पडलं. आरडीडी 1500चं क्रिएट करायला सांगितलं होतं, तो या ठिकाणी क्रिएट केला. प्लांट डेप्रिसिएट झालाय 4,500, 90,000वर 5% डेप्रिसिएशन झालं होतं, 4,500. बिल्डिंग ही सुद्धा 36,000वर 1,800चं 5%चं डेप्रिसिएशन, 1,800 व्हॅल्यू त्या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे डेप्रिसिएशन या ठिकाणी लिहावं लागतं. अशा पद्धतीने आपण ही पोस्टिंग करणार आहोत. ऍसेटचं नाव लिहायचं, डेप्रिसिएशन ऑन प्लांट, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अशा पद्धतीने लिहायचं नाहीये. तर या पद्धतीने 4 डेबिट मिळाले, क्रेडिटला काहीच वजा करायला काही नाहीये, म्हणजेच डेबिट बॅलन्सच सरळ तुम्हाला दिसतोय. तो तुम्हाला या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा, म्हणून बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग हे कोणते पार्टनर्स आहेत, तर हे ओल्ड पार्टनर्स आहेत. 10,800 त्यांना एवढा टोटल अमाऊंट ऑफ लॉस आपण ट्रान्सफर करणार आहोत. तो कसा ट्रान्सफर करणार, तो क्रेडिट साईडला होता, या ठिकाणी कुठे येणार, डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करताना काय काय लक्षात घ्यायचंय ते आता मी पुन्हा एकदा समजावून सांगत आहे. जर समजा प्रॉब्लेम तुमच्या जवळ असेल तर समोर ठेवा, किंवा हा लेक्चर सुरू होताना त्या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला म्हणजे याच्या फिगर्स ज्या आहेत त्या इझिली समजून येतील. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, वासू, विराज आणि हरी हे 3 पार्टनर आहेत, त्यामुळे मी दोन्ही ठिकाणी तिन्ही पार्टनरची नावं लिहिली, डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. प्रथमतः बॅलन्सेस आपण ब्रॉट डाऊन करणार असतो, म्हणून बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचे, ओल्ड पार्टनर्सचे ते मी या ठिकाणी ब्रॉट डाऊन केले. जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स अशा पद्धतीने जर तुम्हाला अकाउंट रिझर्व्ह, फंड्स, बॅलन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे दिसले तर ते डिस्ट्रीब्यूट करायचे. जनरल रिझर्व्ह दिलेला आहे, जनरल रिझर्व्ह आपण ह्या दोघांमध्ये, वासू आणि विराज ह्या ओल्ड पार्टनर्समध्ये ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून दिलाय. त्याचप्रमाणे या ठिकाणी बँक अकाउंट पोस्टिंग पाहिजे होतं, तर बँक कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हरीने दिलेलं आहे आपल्याला 60,000चं, तर हरीच्या कॉलम मध्ये 60,000, बाय बँक अकाउंट या ठिकाणी लिहा, बाय बँक अकाउंट 60,000. त्यानंतर गुडविलची अमाऊंट जी आहे ते आपण रेज करायचं सांगितलं, गुडविल आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन आपण केलेलं आहे ऑलरेडी, तर बाय गुडविल अकाउंट 40,500 आणि 27,000. डेबिट साईडला लॉस आहे, आणि क्रेडिट साईडच्या या 3 फिगर्स तुम्हाला दिसतात आहे, म्हणजेच क्रेडिट साईड इज मोर दॅन डेबिट साईड. म्हणून वासूचा आपण जर बॅलन्स काढायचं ठरवलं तर क्रेडिटची आहे 3 फिगरची टोटल येते 1,66,500, वजा डेबिटची 6,480 वजा केली असता तुम्हाला पार्टनर्स वासूच्या अकाउंटवर बॅलन्स किती दिसतो, 1,60,020. विराजचं जर टोटल केलं तर 72 अधिक 12 अधिक 27,000, 1,11,000 एवढी टोटल विराजच्या क्रेडिटची येते. त्याच्यामधून डेबिटची वजा केली असता 4,320, तुम्हाला किती बॅलन्स मिळेल, 1,06,680. हरीच्या क्रेडिटला फक्त 60,000ची फिगर आहे, डेबिटला काहीच नाहीये, या अर्थी तिथे वजा करण्याची गरज
नाही 60,000 हाच त्याचा बॅलन्स कॅरी डाऊन राहील. अशा प्रकारे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय मिळालं आता, राहिलेले क्लोजिंग बॅलन्सेस. आणि हे क्लोजिंग बॅलन्सेस पार्टनरशिप फर्म फायनल अकाउंट प्रमाणे तुम्ही हे बॅलन्सेस सुद्धा कुठे ट्रान्सफर करणार आहात, नवीन बॅलन्स शीटला. कारण जेव्हा आपण पार्टनरशिप फर्मचं रिकॉन्स्टिट्यूशन करतो, ज्या तारखेला आपल्याला नवीन बॅलन्स शीट तयार करावं लागतं. या प्रॉब्लेममध्ये हरी नवीन पार्टनर 1 एप्रिल 2019ला म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच ऍडमिट झालेला आहे आणि त्याच तारखेला आपल्याला हे बॅलन्स शीट त्या तारखेलाच अकाउंटिंग इयरच्या फर्स्ट डेटलाच आपल्याला हे बॅलन्स शीट तयार करावं लागेल. त्याप्रमाणे हे बॅलन्स शीट 1 एप्रिल 2019ला तयार केलं. लायबिलिटीज अमाऊंट इनर आउटर कॉलम, ॲसेट्स अमाऊंट इनर आउटर कॉलम या बॅलन्स शीटमध्येही दिसून येत आहे. कॅपिटल अकाउंट आणि एक लक्षात ठेवायचं की बॅलन्स शीट तयार करताना ओल्ड बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीट तयार करताना ओल्ड बॅलन्स शीट तुम्हाला रेफर करायचं आहे. ओल्ड बॅलन्स शीट मधील डेटा काही तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर तुमच्याकडे जर समजा बॅलन्स शीट, तुमच्याकडे समजा प्रॉब्लेम असेल, पुस्तकं असतील तर त्या पुस्तकातून तो प्रॉब्लेम काढून त्यामध्ये ओल्ड बॅलन्स शीट पहा. ॲट द सेम टाइम तुम्हाला या सर्व फिगर्स त्यामध्ये लिहायचे आहेत. तर कॅपिटलमध्ये क्लोजिंग बॅलन्सेस लायबिलिटी साईडला मी लिहिलेले आहेत. ते सगळे क्लोजिंग बॅलन्सेसची टोटल घेतली, त्यामध्ये हरीचं कॅपिटल ऍड झालेलं आहे आणि बाकी 2 पार्टनरचे नवीन बॅलन्सेस आपण लिहित आहोत. त्यानंतर क्रेडिटर्स जो दिसतोय, क्रेडिटर्स या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये त्याच्यावर काहीही ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये. त्यामुळे आहे तोच बॅलन्स आपण 45,000चा लिहिणार आहोत. तिसरा आयटम जो आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिसतोय तो म्हणजे जनरल रिझर्व्ह. तर तो जनरल रिझर्व्ह आपण ह्या दोन्ही पार्टनरला, वासू आणि विराजला वाटून दिलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, क्रेडिट केलेला आहे. त्यामुळे तो आता आपल्याला या बॅलन्स शीटमध्ये दिसणार नाही. तो या दोघांच्या मालकीचा होता, त्यांना आपण वाटून दिलेला आहे. पुढे कॅश ॲट बँक आपल्याला दिसते 60,750. आता ही फिगर जी आहे ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 750 होती. नवीन पार्टनर जो आहे हरी, त्या हरीने 60,000चं कॅपिटल आपल्याला दिलंय थ्रू द चेक दिलेला आहे. म्हणून बँक अकाउंट आपण डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट अशी एंट्री केली होती. तर हे बँक अकाउंटमध्ये ऍड होतील म्हणून 60,000 त्याच्यामध्ये ऍड झालेत. म्हणून टोटल कॅश बॅलन्स किती आलाय 60,750. समजा या केसमध्ये गुडविल अमाऊंट सुद्धा कॅशमध्ये आणली असती तर ती सुद्धा आपण या बँक बॅलन्समध्ये बँक थ्रू द चेक आणले असते, तर गुडविल सुद्धा आपण यामध्ये ऍड केलं असतं. परंतु असं झालेलं नाहीये. गुडविल ही इज अनेबल टू ब्रिंग द गुडविल अमाऊंट इन कॅश. नेक्स्ट जी ऍसेट दिसते तुम्हाला ती आहे डेटर्स. डेटर्सची अमाऊंट 66,750 ओल्ड बॅलन्स शीट मध्ये दिसते. ती इनरला घेतली कारण त्याला ऍडजस्टमेंट सांगितली, क्रिएट आरडीडी. तो आरडीडी आपण क्रिएट केला, लेस आरडीडी 1,500 आणि नेट अमाऊंट आली आहे 65,250. पुढे स्टॉक दिसतोय. स्टॉक अमाऊंट सुद्धा आपली डिक्रीज झालेली आहे, ती झालेली 22,500. ओल्ड व्हॅल्यू किती होती 25,500, ती डिक्रीज झाली 3,000ने, म्हणून लेस डिक्रीज 3,000 हा सेकंड इफेक्ट आपण या ठिकाणी नोंदवला. जसं पार्टनरशिप फर्म तयार करताना, फायनल अकाउंट तयार करताना 2 इफेक्ट असायचे, तसे या ठिकाणी सुद्धा 2 इफेक्ट्स आपल्याला काही ऍडजस्टमेंटचे दिसत आहेत. इन्व्हेस्टमेंट 36,000 आउटरला, कारण इन्व्हेस्टमेंटवर कुठलीही ऍडजस्टमेंट नव्हती. प्लांट आणि बिल्डिंग दोन्ही डेप्रिसिएट झालेले आहेत, त्यांच्या नेट फिगर या ठिकाणी वजा करून दाखवल्यात. प्लांट 90,000 इनर कॉलम लेस डेप्रिसिएशन 4,500, आउटरला 85,500. बिल्डिंगची अमाऊंट 36,000 होती, 5% डेप्रिसिएशन 1,800, आउटरला 34,200. आणि फायनली मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की गुडविल बद्दल काहीतरी लक्षात ठेवायचं तुम्हाला. गुडविलला ह्या जर्नल एंट्रीज मध्ये फक्त डेबिट मिळालेलं आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट साईड लिहिलेलं आहे. म्हणजे गुडविलची जर्नल एंट्री काय झाली होती, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजेच गुडविलला डेबिट भेटलेलं आहे, त्या डेबिटला क्रेडिट भेटलंय का, बिलकुल नाही. म्हणजे ही गुडविल ऍसेट क्रिएट झालेली आहे, त्याची व्हॅल्यू क्लोज झालेली नाही, नील झालेली नाही. म्हणजेच गुडविल अकाउंटला या ठिकाणी बॅलन्स क्रिएट झाला आहे, तो किती आहे 67,500. मग हे गुडविल आपल्याला नवीन बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला दाखवणे गरजेचे होते. म्हणजेच गुडविल रेज असेल आणि राईट ऑफ नसेल, गुडविल ब्रॉट इन कॅश आणि गुडविल डिस्ट्रीब्यूट
या दोन सिच्युएशन नसतील तर त्यावेळेस तुम्हाला गुडविल रेज असेल फक्त, तर त्यावेळेस तुम्हाला गुडविल ॲसेट साईडला दाखवायचं आहे. गुडविल ब्रॉट इन कॅशच्या केसमध्ये तुम्हाला गुडविल या ठिकाणी दाखवण्याची गरज नाहीये. गुडविल ते ऑटोमॅटिकली कॅश बॅलन्समध्ये ॲड होऊन जातं. त्यामुळे गुडविल नॉट ब्रॉट इन कॅश, इन दॅट केस इफ गुडविल ॲपियर्स इन द प्रॉब्लेम, त्यावेळी तुम्हाला गुडविलची अमाऊंट ही सेपरेटली बॅलन्स शीटला दाखवणे आहे. मग पुढच्या प्रॅक्टिस प्रॉब्लेममध्ये ह्या 2-3 वेगवेगळ्या सिच्युएशन सुद्धा आपण शिकणार आहोत. मग आता ह्या बॅलन्स शीटची जर तुम्ही टोटल घेतली तर ती इक्वल 3,71,700 एवढी येणार आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅलिड आहे, करेक्ट आहे. त्याचप्रमाणे आता पुढच्या स्लाइडवर काय दिलंय ते तुमच्यासाठी पहा. हे वर्किंग नोट तुम्ही मगाशी अभ्यासलेले आहेत या दोन्ही पेजेसवर. पुढे पॉइंट टू रिमेंबर, जर्नल एंट्रीज प्रिपेअर करताना ह्या 5 गोष्टींचा तुम्हाला संदर्भ लक्षात ठेवावा लागणार आहे की जर्नल एंट्रीज प्रिपेअर करताना तुम्हाला हा सिक्वेन्स म्हणजे अनुक्रम, प्रिपेअर जर्नल एंट्रीज इन फॉलोइंग सिक्वेन्स, या अनुक्रमामध्येच तुम्हाला एंट्रीज करायचे आहेत. तर तो अनुक्रम काय? ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह फंड्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सेस टू द ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंबर 2, कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. दुसरी एंट्री त्याच्यानंतरची काय करायची आहे? न्यू पार्टनरने जे काही कॅपिटल आणलं असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. तिसरी एंट्री गुडविल ॲडजस्टमेंटची असेल, तिसरी सिच्युएशन, त्याच्यामध्ये 1 एंट्री असेल, 2 एंट्री असतील, 3 एंट्री असतील, त्याप्रमाणे गुडविल ॲडजस्टमेंटच्या एंट्रीज तुम्हाला करायच्या आहेत. नंबर 4 वर येतो ते म्हणजे रिव्हॅल्युएशन ॲसेट्स अँड लायबिलिटीज एंट्रीज. रिव्हॅल्युएशनच्या ज्या एंट्री असतील त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि फायनल एंट्री जी असते ती म्हणजे रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस याची एंट्री असते. अशा प्रकारे ही कन्क्लुडिंग एंट्री आणि कम्प्लीट सोल्युशन ऑफ जर्नल एंट्रीजचं आहे, जे तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे, त्याचा सराव करायचा आहे. अजून काही अडचणी असतील, नवीन काही तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट झाले असेल किंवा शंका उपस्थित झाल्या असतील तर त्या तुम्ही जरूर विचारावेत. तुम्हाला त्याबद्दल शंका निरसन केलं जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल